स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। चला तर आज आपण शिकणार आहोत काउंटिंग फिगर्स। हा आहे बुद्धिमत्ता या विषयामधील टॉपिक। याच्यामध्ये नंबर ऑफ ट्रायंगल्स अशा टाइपच्या फिगर मध्ये किती ट्रायंगल बनतात अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला असतो। तेव्हा अगदी वेळ वाया न घालता काही सेकंदामध्ये याचं उत्तर मी तुम्हाला ट्रिक सहित सांगणार आहे। ती ट्रिक शिकून घ्या आणि उत्तर एकदम एका सेकंदात काढा। चला तर मग सगळ्यात आधी या ट्रायंगल मध्ये सगळ्यात पहिल्यांदा बेसला तुम्हाला जे काही पार्ट इथे पडले या ट्रायंगलचे तिथे नंबर देऊन घ्यायचे 1 2 3 4 5 झालं। एकदा का नंबर देऊन झालं की लगेच तुम्हाला या नंबरचंच करायचं आहे ऍडिशन। 3 + 4 + 5 किती होतं ऍडिशन? 5 आणि 4 9 होतात। 9 आणि 3 12 12 आणि 2 14 14 आणि 1 15. So how many triangles are there? There are 15 triangles. इथं 15 triangles बनतात। सेम या टाइपचा प्रश्न तुम्हाला इथं सॉल्व करायचा आहे आणि याचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचंय। सेम तेच आहे, किती पार्ट पडतात बेसला काढून घ्या, ऍडिशन करा, सिंपल, तुमचं उत्तर रेडी। टाइप 2 चा पण मी एक ट्रायंगल सांगणार आहे, त्याच्यामध्ये पण कसं ट्रायंगल फाइंड आउट करायचं हे पण मी तुम्हाला सांगेन। तोपर्यंत आन्सर काढा आणि तुमचा आन्सर कमेंट मध्ये सांगा। चला तर उत्तर आलंच असेल। दुसरा टाइप पाहूया। जर ट्रायंगल या टाइप मध्ये काढलेला असेल, काय होतं, सिमिलर मागचाच पॅटर्न आहे, फक्त एक एक हॉरिझॉन्टल लाईन इथे ड्रॉ केलेली आहे आणि यावरनं तुम्हाला हाऊ मेनी नंबर ऑफ ट्रायंगल्स कॅन बी फॉर्म फ्रॉम दिस फिगर असा प्रश्न विचारलेला असेल तर त्यावेळेस आन्सर कसं काढायचं? सेम तेच आहे। पहिल्यांदा तुम्हाला बेसला असे नंबर टाकून घ्यायचे आहेत, त्याचं ऍडिशन करायचं। 1 + 2 + 3 + 4 ऍडिशन किती येतं? 4 3 7 7 आणि 2 9 आणि 1 10 10 ऍडिशन येतं। आता करायचंय तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, हे किती पार्ट पडले वर्टिकली पण हे तुम्हाला लिहून घ्यायचंय। हा दुसरा, तिसरा आणि हा चौथा, 4 पार्ट्स आहेत। तर 4 ने याला काय करायचं? मल्टिप्लाय। 10 4 = 40 असं तिथं आन्सर येतं। तर हा प्रश्न तुमच्यासाठी आहे। पटकन फिगर ड्रॉ करून घ्या किंवा तुम्ही नुसतं पाहून सुद्धा याला सांगू शकता की किती ट्रायंगल तिथं बनतायत। आणि जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि अशाच टाइपच्या दुसऱ्या व्हिडिओची वाट बघा, त्याच्यामध्ये मी स्क्वेअरच्या ट्रिक सांगणार आहे। तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा, मॅथ सोबत मॅथ सुद्धा परफेक्ट करत राहा। थँक्यू।